मामा, हे काय किचनवर घोटाळा करून ठेवलायस? अरे घोटाळा नाही केलाय, मी बनवतोय अंडा घोटाळा. इकडे हे बघा मंडळी, आज मी बनवतोय अंडा घोटाळा. त्यासाठी घेतलेत अंडी उकडून, थोडीशी ही चटणी आहे, याच्यामध्ये लाल मिरची, त्याच्यानंतर लसूण आणि कांदा आणि टोमॅटो याची मिरची बनवली आहे. कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे, मिरची आहे, हे वेगवेगळे मसाले आहेत, ते तुम्हाला नंतर सांगेल. आणि घेतलेत अंडी. ओके, चला आपण स्टार्ट करूया. तर मंडळी, सर्वप्रथम आपण ना कांदा चिरलेला आहे तो तेलामध्ये टाकून फ्राय करून घेऊया. कांदा आपला बऱ्यापैकी लाल झालेला आहे. आता टाकूया याच्यामध्ये टोमॅटो आणि टोमॅटो फ्राय करून घेऊया. टोमॅटो पण आपला हलका नरम झाला. आता याच्यामध्ये टाकूया आपण कापलेली मिरची, चिरलेली मिरची आणि थोडीशी कोथिंबीर. कांदा टोमॅटो पूर्ण मऊ होण्यासाठी आपण त्यामध्ये घालूया थोडंसं पाणी. गॅस कमी करूया आणि झाकून ठेवूया. आपला कांदा टोमॅटो एकदम मऊ झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये घालूया ही बनवलेली चटणी. गॅस कमीच ठेवायचा आहे. आता याच्यामध्ये मसाले सांगतो मी तुम्हाला काय काय घेतलेले आहेत. हा घेतलेला आहे चिकन मसाला, धना पावडर, गरम मसाला, हा स्पेशल मसाला आहे, थोडासा चाट मसाला, अद्रक लसूण पेस्ट आणि हळद. तर सगळ्यात पहिला आपण अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊया. आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले घालूया जे मी तुम्हाला दाखवलेत ते. याला मिक्स करून घेऊया. मसाला करपला नाही पाहिजे याची आपण काळजी घेऊया. आपण यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे. आता घालूया आपण मीठ चवीपुरतं. आता महत्त्वाचा पार्ट, याच्यामध्ये आपण घालायचे हे अंडी किसून. अशा प्रकारे आपला घोटाळाचा ग्रेव्ही बेस तयार झालेला आहे. आता आपण बनवतोय हाफ फ्राय. हाफ फ्रायला थोडंसं मीठ घालूया. आपला हाफ फ्राय पण रेडी झालेला आहे. आता आपण सर्व करूया. हा हाफ फ्राय आणि हा आपला गरमागरम घोटाळा. येस. कशी वाटली मंडळी आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि या जेवायला.